श्रेयस विकास शेठ वेता सुरली यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळून ड्रायव्हरला या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस आलं आणि समाजाला त्यांना 500 रुपयाचं बक्षीस आलं. आपलं मनापासून धन्यवाद आहे. दुसऱ्या गाडी पळाली होती निशान आणि शिवाईची गाडी. दुसऱ्या सेमीमध्ये खालच्या पट्टीचं ऑब्जेक्शन आहे. सगळे पळून सेमी आली की त्या सेमीचं ऑब्जेक्शन या ठिकाणी बघितलं जाणार आहे. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या. दुसऱ्या सेमीवाले सुजेल आरोप पेपरचं काय हाय का नाही आला वे जाऊन गेलता कधी केलं काय आजचं करामाई केसरी आला सुटल्या भव्य आणि दिव्य अशा मान्य गंगाराम नला जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सेमी फायनल 6 सुटला आणि 6 मध्ये परत एकदा धुळा उडतोय. लढत चले कोण होते 6व्या सेमीसाठी फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर आणि पड्याला बाजी मारली. असिल नाग नाव त्याचं असा येवलेवाडीचा नागू. अय पुढे जाणारे आहो इथनं कॅमेरात घ्यायचं कसं लॉबी बिबी झाली गाडी कसं सांगणार. पुढच्या राणापर्यंत अलीकडची 1 नंबरची गाडी पुढे पडत होती परंतु निकालात दुसऱ्या गाडीनं बाजी मारली. घ्या चला सेमी फायनल 7 वळवा. गाडीच्या तिथं पलीकडून चालत येणारे उभे राहिलेले मागासराव तासातले पलीकडूनचे प्रेक्षक चला बाहेर चला ऐका येतंय का अय आत आलेले. किती बोललं तरी काय फरक पडणार. आता पंचांनी जर हा सूट घेतला तर मागे सरणार. आम्ही बोलून कोण ऐका ना. आता तिसरा सेमी सुटतोय. या ठिकाणी पहिलवान दत्ताभाऊ मोराडे यांच्याकडून समालोचनकर्त्यांसाठी 200 रुपयाचं बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि मैदान मोकळं करून घ्या. सगळे पंच तुम्ही स्क्रीन पाशी जाऊ नका. निकाल द्यायला 2 पंच बाद झाले. बाकीचे पंच मैदान मोकळं करून घ्या. या ठिकाणी गुरुदत्त मंडप डेकोरेटर्स बाबूशेठ जगदाळे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी समाजून करताना 200 रुपयाचं बक्षीस आणि ड्रायव्हरला या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आहे. आता सेमी 3 सुटतोय. या ठिकाणी आजच्या